थांब थांब आलो. चप्पल अशी काढत असतात का राणी? एक कुठं तर एक कुठं. कोण आहे वा? आत्या मी आहे राणी, माझे पप्पा. ओ माय बाई. ओ माय कोई आली वा? कोणा संग आली? आम्ही चालू. कूलर घेतला का बाई? अरे हो बापा, कालच आणला. ये, काय फोन नाही काही नाही. काही आली माहिती मामाच्या घरून काही आली. कालच आली आणि इकडे याचा नांदा. तिला माहित झालं ना इकडे आलते सगळेजण ना, म्हणून मग तिला तोल्या घरी यायचं होतं, मग आणला आज. अगं आत्या, मी मामाकडे गेली आणि सर्वजण इथे आले, मला सांगितलं नाही. मग मी गेली नसती ना, मी पण आली असती तुझ्याकडे राहायला. सगळेजण राहिले हो ना, पिंकी दीदी, श्रावणी दीदी. मला सांगितलं नाही त्यांनी आधी. मला माहिती झालं ना आत्यात, मला करमतच नव्हतं. पण मी मामाकडे होती ना, मग मी तिथून कशी येणार? हो माय, हो ते आलते माय बाई, 2-3 दिवस होती. माय आशा आत्या आणते, श्रावणी दीदी तर लय होती 8 दिवस. ये उभेच आहे, बस. उन्हाशी आणलं रे पोरीले, ऊन झालं ना, सकाळूनच कोण नाही आला. पैसा काऊनच निघालो. तू होते उशीर उशीर काय हो, 8 वाजले, आता 8 वाजता जून होते. हे घे. काय आणलं ते? आंबे आणले, रस बनव ना. राणी ये बाई, हात पाय धुई पर थंड पाण्यानं. हो जाय, हात पाय धुई. आंबे आणले का? बर बर. कूलर पाहिला का? आत्या मी आल्या बघितला, छान घेतला आत्या. केवढ्याचा घेतला बाई कूलर? बरा घेतला. मी म्हणूच ना कूलर पाहिजे, गरमा होते ना. अरे बाबू लय महाग झाला, 5,000-5,500 झाला ना बाबा. सस्ता झाला का? पण गरमी सोय ना रे, लय गरमी होय. आणला. ना बरं आणला. कोण श्यामनं आणला का रवी यानं रामनं? श्यामनाईने आणला, रामनाईने आणला, तो जवायानच आणला. फक्त त्या श्यामले नेलतो संग की कोणता घ्याव काय घ्याव ते पुशी आले. पैसे तो जवायानच दिले. बैराणी ये बाई, हात पाय धुये बाई, ये इकडे. काय हो माय पोरगी, काय मग तिला कोण नाही आणलं रे? मंदाला कोण नाही आणलं? ती आली नाही का इकडे? आली आली, पण काही आणलं नाही तिले. आम्ही चाललो दोघ जण. ये राणीचा नांदा. सर्वजण गेले आत्याकडे, मी नाही गेली. मग तिला आणलं. पाहुणे कुठे गेले? पाहुणे असतील तिकडे दारातच बसेल, काय माहित कुठे बसतात तर ती जसे सकाळचे. मग ऊन झालं की तर कुठेच नाही निघता येत. संध्याकाळी तर 7 वाजे लोक झावा लागतात बापा, गरम झावा असतात. आता कुलरातच असतो आम्ही दिवसभर. काल तर सकाळपासून कूलर लावला किस ना, संध्याकाळी झाला तर बंदच नाही गेला. मी म्हणले तो जवायले, म्हणलं ते बिलावाले नितीन ना वळत आपल्याले, थोडं बिल येणार आहे का? 2 खेप भरला कूलर, पाणी टाका लागलो म्हणलं. 2 खेप सकाळपासून संध्याकाळ बंदच नाही केला ना. मग रात्री तरी मी अर्ध्या मदत केलता बाई बंद. मी म्हणलं बाई ना, जवा गेवा त्यानं जयला गेला तर भ्या लागते ना, रात्री निजला आपण तो. आत्या जळत थोडी असतो. आत्या त्याच्यापेक्षा एसी का नाही घेतला? पाणी टाकायचं काहीच प्रॉब्लेम नाही. माय बाई, येशील ते काय पाहिजे आम्हाला? हे कूलर असतं बापा, बस झालं, येणं थंडी वाजती. आम्हाला काय आदत आहे हो बाई. हेच लय झालं. मला वाटलंच ना, म्हणलं कोण आहे, चपला दिसल्या दारात. या म्हणलं कोण आलं का? याला रे बाबा, रे बाई आली का? हो आता चालू बापू, बस हात पाय धुतले. कुठे हिंडून राहिले तुम्ही? अरे कुठे नाही होती, होतो ते बसलो. माझ ध्यान नाही तू आला तर. मग काय गाडी कुठे उभी केली तू? तिकडे रामाच्याच कोठ्यात केली होती. ते ट्रॅक्टर होता कोणाचा उभा, म्हटलं जाऊ दे, त्याच्याच कोठ्यात दिली उभी करून. मग तेच तर म्हणलं. काय बाई, आली का मामाच्या घरून? मामा कालच आली मी मामाकडनं माझ्या. होय, करणं लेकरायला काही सरबत गिरबत थंड उन्हाचे आले तर. हा कूलर लावा ना रे, कूलर लावा. कूलर पाहिला का किसना? तो बहीणसाठी घेतला बा कूलर, तिला लय गरमी होत जाय. शिवा ये इकडे, इकडे मी. अन्ना इकडे इकडे ये, इकडे रंदावनात हे पाहते मी. ये त्याच्यासोबत तर थोडस चांगलं बोलत जा. रंदावनात त्याला काय कळतं? आपण जसं बोललं तसंच मुलं सुद्धा बोलतात. मग गावंडळ, नुसतं गावंडळ भाषा आहे तुमची. अहो आता त्याच्यात काय बाई, आता रंदावून आले, रंदावून नाही म्हणशील तर काय? हो माय स्वयंपाक खोली, हो हो स्वयंपाक खोली दे रे बाबू. गावंडळ शेवटी गावंडळच राहणार. स्वयंपाक खोली, अहो स्वयंपाक खोली तरी म्हणा, स्वयंपाक रूम म्हणा, नाही तर कमीत कमी किचन तर म्हणा. खरे ना, काहीच नाही, दुसऱ्याचं पाहून सुद्धा शिकल्या जात नाही. अहो आता त्याच्यातच काय आहे? बरोबर आहे, तू आता तिकडे राहतो
तिकडे बोलता तुमची भाषा न्यारी आहे व म्हणता आमची भाषा जशी न्यारीच आहे. किचन मला येत नाही असं नाही. किचन येते मला पण आमच्या तोंडात नाही तर असं किचन मध्ये ये बा असं म्हणाले. आमचं कसं स्वयंपाक खोली रंधावण आता आता इकडे तरी आम्ही स्वयंपाक खोली तरी येते तोंडात नाही बांधलं म्हणून. आता तिकडे तर चुलीच्या अंग रंधावणच म्हणतात की नाही. रंधावणच म्हणतात ना माय. बस ना मस्त साडी आहे वा भाऊने घेतली का? अवा साडी साजरी आहे म्हणलं मस्त रंग तर लय साजरा आहे व फुलगुलाबी. मला लय आवडते हा रंग फुलगुलाबी. डिझाईन काय मस्त आहे व बारीक मस्त डिझाईन आहे बेचारे. भाऊने घेतली का म्हणलं त्याला आता जशी केली तू तर ही साडी. ही साडी का माझा भाऊ घेणार आहे का? माझ्या भावाने किती महागाची साडी घेतली. ही अशीच आहे. ही काय आता अशीच आहे ही सिंथेटिक साडी. इथे या राणीच्या पप्पांना खूपच यांचे संस्कार वाया जातात ना. मग इकडे गावाकडे आलं की त्यांना खूपच साडीच घाला आणि तिथे मग असे संस्कार आणि तसे संस्कार आणि बघ वहिनी साडीतच असते नमकं असं असते. गावाकडे लोक येतात नसं तसं खूपच त्यांचे हे वाया जाते म्हणून काहीतरी गुंडाळली. माझा भाऊ का अशी हलकट साडी घेणार आहे का मला? हे तुमच्या दिराने घेतली. हे असे हलकट कपडे हे राणीचे पप्पाच घेतात. माझा भाऊ असे कपडे नाही घेत. माझा भाऊ कधी 5-6 हजाराच्या खाली कधीच मला साडी नाही घेत. हे सगळे हलके जे कपडे आहेत ना हलके जे साड्या आहेत ना हे इकडे राणीचे पप्पा घेतात. नाही वा आता किसना भाऊ का तुला नाही म्हणतात का? आता ते घेतली तर ते का नाही म्हणतात का माय? किसना भाऊ नाही नेत म्हणत बरं काही सांगू नको. मी का ओळखत नाही का त्याले. अवा नाही दिसली मग मी काय म्हणलं मॅनला घेतलीस का भाऊनं असं म्हणलं. कपडे घेतले असतील ना तुम्हाला? हो मग घेतले असतील म्हणजे घेणारच ना. आणि माहितीये का माझ्या भावाने वेगळे घेतले माझ्या मम्मीनी पैसे वेगळे दिले आणि माझ्या पप्पानी पण कपडे घेतले. माहितीये का श्यामनी कपडे आणले तर रवी सुद्धा म्हणत होता मी सुद्धा आणतो तुमच्यासाठी कपडे. मी नाही म्हटलं. सुनंदा ताई म्हणे नको राहू दे एवढे कशाला. तो म्हणे नाही नाही घेतोच म्हणे. आम्हाला काही कपड्यांची नवई नाही काही. म्हणजे अशा साड्या तर मी फेकून देते पण हे चिकटले राणीचे पप्पा खूपच कंजूस आहेत ना. गरीब फॅमिलीतून आले तर ते काही जात नाही त्यांची गरिबी. कसं असते गरिबी एकदा नसात घुसली ना ती रक्तात भिसळते. मग ती काही केलं तरी जात नाही. किती श्रीमंत लोकांसोबत राहिलं किती स्टँडर्ड लोकांसोबत राहिलं ना शेवटी ती गरिबी आणि तो अडाणीपणा तो रक्तात भिनलेलाच असतो. तुमची तर ही साडी तर बाई किती किती दिवस झाले किती गंदी बघावी नाही वाटत तरी पण घालताच तुम्ही. कशी घाला वाटते तुम्हाला? मला नाही घाला वाटत. एक कपडा महिनाभर घातला की त्याच्यावरती मी घालत नाही. तो किती चांगला असो महागाचा असो मी घालतच नाही. टालीगोट न्यारी हाय मंदा ताला काम न्यारच आहे बाई. आता तू नोकरीवाल्याची बायको आहेस. आमचं बाई आता बाय बाय आम्ही नाही फेकत ना माय बाई महिना भर आता फाल खराब होत नाही साडीचा. साडी काय खराब होणार आहे? महिना की ना माय बाई हे साडी ओ माय बाई हे साडी कोईची हाय तुले काय सांगू हे साडी माय पिंकी लहान होती मी मा भान घेतली ना साजरी आहे की नाही त्यापासून घालतो तर साजरीच आहे म्हणलं. अजून रंग नाही गेला काही नाही. लय महागाची नाही की काय 350ची का 300चीच आहे. 400ची नाही पुरी पाटी पण लय साजरी आहे ना. आता तरी दर्शिक धुतली नाही मी साजरी त्या रोजी अशीच काढली पाण्यातून म्हणून अशी तरी दिसते. चकचक साबण लावून धुतली ना अशी चांगली चमकते व अशी मस्त नाहीच दिसते ना. काय टाकतो अशा कपड्याला? नाही कपडे टाकाव का माय बाई अशानं पुरणार आहे का माय आम्हाला? पहिली गोट न्यारी आहे. बस ना मग उभी कोण आहेस? माय घड्याली आहे. घड्याल आता घेतला का हो का जुनाच आहे हा? जुना कुठला? नवीनच आहे. आता इकडे याच्या वेळेस मी घड्याल घेतला होता. हाव का व? अहो म्हणता बाय मी म्हणत होते तुले म्हणलं तुला आता कळते समजा तुला की त्या फोनातूनही बोलावतो ना मग एक मा पिंकीसाठी बोलावतो का व घड्याल? तिलाही दिसाचा तिचा घड्याल तुटला मा भान आणला होता की नाही मागे मासाठी आणला होता. मी बापा मी कुठे हातात घड्याल बांधून सोयाबीन संगेला जाऊ म्हणलं. तर म्हणलं पिंकीने घेऊन घेतला मग तो आता खराब झाला पट्टाच तुटला का काय त्याचा खराबही झाला आणि बंदही पडला. तर तिला एखादा घड्याल सांगतो का होता लेवानी? महागाचा घेते मी मला स्वस्त आवडत नाही. आणि तुमचं कसं काम आहे तुम्हाला स्वस्त पाहिजे. मला ब्रँडेड आवडते मी ब्रँड घेणार. मग म्हणू नका महाग झाला की काय घे ना लय उभार महाग नको घेऊ माय बाई.
₹150 तो साजरा भेटते म्हणतात ना. 150चा एकही घेतला तर चालते. 2-3 येतात म्हणे 150चे, तर ते नको घेऊ. मागच्या बारीनं ते आपली मनकर्णाबाई आहे की नाही, मनकर्णाबाईच्या पोरानं सांगले होते, तर त्यानं बाई 150 3 सांगले. म्हणलं बाय किती साजरं व. त्याला म्हणलं ना मासाठी सांग, काचे व लोक ऐकतात, काय सांगितले त्यांना मासाठी. नाही तर म्हणलं मला पैसे देतो सध्याच, सांग म्हणलं मासाठी, पण सांगले नाही त्यांना. पण जाऊ दे, ते नाही भेटतील ना आता, तर 150चा एकही भेटला तर चालते. 150चा बाई, खरं ना, म्हटलं ना मी, गरिबी आणि हलकटपणा रक्तात भिनतो. बाई ग, 150चा घड्याळ घालते तरी का कोणी. मी तर माझ्या फोनवरून बाय सुद्धा करत नाही 150चा घड्याळ. आपलं रेटिंग घसरतं ना. तो कुरिअरवाला आला आणि त्याने काय म्हणेल मला, मग बघून तर म्हणेल बाई ही बाई का 150चा घड्याळ घालते का. माझंच प्रेस्टीज कमी व्हायचं. मी नाही सांगत 150चा वगैरे घड्याळ. माझा घड्याळ कधी ना 5000च्या वरच असतो. नाही हो माय बाई, 5000चा माय बाई. 5000चा घड्याळ लेकराला घेऊन काय करतो माय. तिचं काय आहे, 5 स्कुटी काढून ठेवते, हरवला गिरवला तोडला फुटला काही. 5000 माय बाई, तेवढ्यात आमचं बी होते माय. आता आता बी घ्या लागते, खत घ्या लागते, पेऱ्याची सोय लावा लागते. नको, राहू दे नको घेऊ. मग मी त्या पोरालाच सांगेन, म्हणेन घे म्हणेन. मस्त भेटते म्हणतात ना. येणार रे पाय शिवम, तिकडे चालला पण इथे येत नाही. शिवम ये ना, किचन मध्ये ये ना. मंदा शिवमले शिकवणं साजरं काय शिकवणार आहे मी कितीही त्याला स्टँडर्ड सुशिक्षित आणि हे शिकवलं तरी तुम्ही तर त्याच्यासोबत तसंच बोलवणार ना. शेवटी तो तुमचीच भाषा शिकणार आहे. ती पिंकी पण तशीच, एवढी शाळेत जाते हे करते आणि तरी पण गावंडळच बोलते. मी म्हणते नाही, स्वतःला नाही येत पण दुसऱ्यांना पाहून तर शिकलं पाहिजे ना. आता एवढी स्टँडर्ड काकू आहे, आता तर म्हणताच येत नाही म्हणा. आशाताई तर एवढ्या पुण्याला असतात, काय भाषा बोलतात बाई. असं वाटते की आताच वावरातून उचलून आणलं की काय या बाईला. वाटतं तरी का आशाताईकडे बघून. म्हटलं असं म्हणू नका, नाही तर सांगून द्या त्यांना. मीनाताई वाटते का आशाताई एवढं काही, दादा एवढे काही कमावतात का, एवढं काही त्यांचं आहे वाटते का. किती गावंडळ राहतात, कशा बोलतात, कपडे कसे घालतात. काहीच मॅनर्स नाही आपल्या आशाताईला. नाही बोलायचं मॅनर्स, ना खायचं मॅनर्स, ना कपडे घालायचं मॅनर्स. बरं झालं येऊन गेले. बरं म्हणजे गेल्या का त्या आता मग. आणि तिथे सतुताईच्या इथं काही ड्रामा केलाच असेल ना. त्यांना खूप ड्रामा करायची सवय आहे. याला काही बोल, त्याला काही म्हण. नाही वा, काहून ते काय म्हणणार नाही, कोणाला काही नाही म्हणलं गेलं, काय म्हणलं. अहो बाई, सतुबाईनं कूलर घेतला ना, येईन सांगलं मला पिंकीच्या बाबानं. फोन लावजो होता फोनवर, मग फोनात बॅलेन्सच नाही. रावजो परत म्हणता तो फोनावरून लाटाही लावला तर चालते. बाई घरीच असतात, आता काही उन्हाळ्याचं काही वावरात नाही जात, काही नाही. बोलू बाईनं कूलर घेतला ना, 5000चा घेतला म्हणतात. नाही बाई सांग फक्त. हलक्या कंपनीचा घेतला असेल. तोंडाची आहे, कोणाचं तर चांगलं दिसतच नाही. 150 बोलायची. लावतो का फोन म्हणला, लाव ना मग. फोनात पैसे नाहीत म्हणून, नाही तर मॅच लावले असते. त्या पोराला दे बरं इकडे पाठवून. येतं की नाही रे हिंड तिकडे. जाऊ दे, चाल मग मी चालली. मग मी जातो, मी निसतो मग आता. निसतो बाई मी आता घंटाभर. राहू दे शिवमले होतीच. लाव ना म्हणा, बोलल्या जाते. हो लावते मग, माझ्या फोनला चार्जिंगच नाहीये. काय बोलायचंय, काय घेऊन काय घेतलंय. 5000चा कूलर, काय मोठी गाडी घेतली का, ऑडी वगैरे घेतली तर लावायचा फोन. बरंच झालं मी माझ्या पप्पांच्याकडे गेली होती, हे सगळं गावंडळ परिवार यांच्यात राहिल्यापेक्षा. नाहीतर ती इथे कायच आहे, ते आशा, ते सतुबाई, कायच ते बाई बाईन बसव बाईन करू बाई. मला तर थोडंसं आवडत नाही, पण काय करणार. फॅमिली सुद्धा आपण आपल्या मनानुसार निवडू शकत नाही ना या भारतात. बाप देते त्याच घरात जावं लागते. काय फॅमिली निवडली माझ्या पप्पांनी, काय बघितलं मला समजत नाही. हा माणूस एक नंबरचा अडाणी, याची फॅमिली त्याच्यापेक्षा अडाणी. बाई ग, सगळं आयुष्य गेलं माझं, पण मी सुधरू नाही शकली या लोकांना.